या घराला 4 वर्ष पूर्ण झाले आणि आज सांगताना अतिशय दुःख होत आहे की आम्ही हे घर विकायला काढलंय। आणि बऱ्याच दिवसांची सगळ्यांची जी डिमांड होती ना ती पूर्ण होणार आहे। पण त्या सगळ्यात अगोदर एक सिरियस गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, थोडी दुःखाची गोष्ट आहे ती। तुम्हाला माहिती आहे की 5 वर्षापूर्वी मी आणि प्रियानी एक स्वप्न सजवलेलं आणि ते आमचं स्वप्न पूर्ण झालेलं। हे जे घर आहे त्या घराला 4 वर्ष पूर्ण झाले आणि आज सांगताना अतिशय दुःख होत आहे की आम्ही हे घर विकायला काढलं। कसं वाटलं? एक्झॅक्टली तुमच्या बऱ्याच दिवसांचं चाललं होतं ना प्रँक करा प्रँक करा प्रँक करा, पण आता कसं आहे मी तुम्हाला सांगितलं ना की माझी तब्येत खराब आहे, त्यामुळे प्रिया इथे आहे म्हणून प्रियावर तर डायरेक्टली प्रँक नाही करता येते। पण आयडिया आली की काय करू शकतो, तर म्हटलं चला सासू आणि सासऱ्यांवर प्रँक करू आपण, जाऊन त्यांना सांगू जाऊन अचानक की मी हे घर विकायला काढतोय। बघूया त्यांची काय रिॲक्शन येते, त्यांना जाऊन सांगूया की घर विकायला काढतोय, आमच्यावर खूप आर्थिक संकट आलंय। त्यांना कळायला नको की मी खोटं बोलतोय किंवा मी प्रँक करतोय, पण आपण काय करू त्यासाठी थोडंसं आहे ना पहिले इमोशनल हिस्ट्री लावू। जसं की आता माझं ऑपरेशन जे झालंय त्यामध्ये मला खर्च ऑब्व्हियसली खूप लागलाय, पण मग आता असं सांगू की आम्हाला EMI भरायला खूप जड जातंय, घरात ताणतणाव निर्माण होतोय आणि त्यामुळे आम्ही घर विकायला काढतोय, अशी स्टोरी बनवू पहिले आणि त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आपण बघूया की काय बोलतात। घर विकायला काढून मी सांगेल की मी बोरिया बिस्तर बांधून चाललो नाशिकला निघून। सो आता बघू, जाम इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। आता प्रियाला पण मी तेच बोललो तयारी कर आणि आपण जाऊया मग इथून असं सासू सासऱ्यांकडे। हे बघा प्रिया इथे मेकअप करते। प्रिया पण तू जर मेकअप करून गेली आणि मम्मीने ते बोलले की म्हणजे मेकअप करून कोणी बॅड न्यूज द्यायला येतं का असं? मग नाही आपलं सेलिब्रेशन सुद्धा आहे ना, म्हणजे तसं नाही का, सेलिब्रेशन तर आपल्याला करायचं, पण आपण जो आता करणार आहे व्हिडिओ तो काही प्रॉब्लेम नाही बोलायचं। मी तयारी करून बाहेर चालली होती, पण मग नेमकं आमच्या मनात असं विचार आला। नेमका असा विचार आला प्रँकचा? म्हणजे त्यांना सांगून द्यायचं प्रँक करतोय आपण? नाही हो, मग आणि मग काय घेतलं हातात? कोकोनट ऑइल सोड। हा कोको आहे ना सगळी त्या मम्मीची बॅग उस्तरत असतो कंटिन्यू। ते बघ इथे काढायलाच पाहिजे। ते बघा तो कॅमेरा पाहून लगेच रडणं बंद केलं आणि कॅमेऱ्यात तुम्हाला सगळ्यांना हाय केलं त्यांनी त्याच्या भाषेत। ती त्याची भाषा आहे, आपल्याला नाही कळणार अजून, तो जेव्हा आपल्यामध्ये येईल तेव्हा आपल्याला त्याची भाषा कळेल। आता मम्मीन त्यांना असं नको वाटायला की अचानक प्रीतम ते आले म्हणजे नेमकं काय, आणि डायरेक्ट जर आपण विषय काढला की घराचं तर मग त्यांना थोडा डाऊट पण येऊ शकतो। पण तरी तो त्यांना सिरियसनेस वाटायला किंवा त्यांना खरं वाटण्यासाठी आपण काय करतोय, आमचं जसं युट्यूबचं तुम्ही ब्लॉग बघतीलच, 3 वर्ष कंप्लीट झाले आपल्या युट्यूब चॅनलला। जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती की आपल्या युट्यूबला 3 वर्ष पूर्ण झाले, त्याचं सेलिब्रेशन करण्याच्या निमित्ताने आपण मम्मीकडे चाललोय, म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांकडे चाललोय आणि मग थोड्या वेळ ते सेलिब्रेशन करू आणि नंतर मग प्रिया तू मम्मीला काय बोलायचं माहिती का, प्रीतम आहे ना सकाळपासून जाम टेन्शन मध्ये, काय झालंय काय माहिती, बोलत पण नाही काही नाही असं तसं। हा म्हणजे तसं आपण थोडं हळूहळू सिरियस टोन बिल्ड करू आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट बॉम्ब टाकू। हा कोको मला करून देईल का नाही ब्लॉग काय माहिती। कोको आणि किट्टू जेव्हा भेटतात ना तेव्हा जाम आरडाओरडा असतं, त्याच्यात ऐकायला पण आलं पाहिजे नेमकं काय चाललंय म्हणून। आम्ही आलोय मम्मीच्या बिल्डिंग मध्ये, पण आहे ना सगळ्यात पहिले जर डायरेक्ट कॅमेरा चालू केला आणि गेलो तर शक येईल। थोड्या वेळ जाऊ बसू, पहिले ऐकू काय चालू आहे घरात आणि मग आपण चालू करू आपला कार्यक्रम। सेलिब्रेशन होतं ना त्याच्यामुळे काय मी असं म्हणत होतो, उद्या चाललो मी अलिबागला, तर थोडं एक म्हणजे कसं झाला विषय माहिती आहे का, सेलिब्रेशन तर करायचंच आहे मला, पण एक प्रॉब्लेम असा आहे की म्हणजे थोडी अडचण होती अशी, थोडी फायनान्शियल अडचण आहे माझी। असं म्हटलं चला जाऊ घरी, तुमचे सल्ले घेऊ काय करावं योग्य आहे असं। काय करावं आता, डोक्याला टेन्शनच आहे आपल्याला, थोडंसं आपण खुश राहायला पाहतो, काय मदतीची काय येतो मदत
असं नाही म्हणजे मी तेच म्हणजे मला भीती अशी की कोणी समजून घेईल का नाही मला ते कळत नाही असं काय बरं समजून नाही घेणार? तुमचे विचार मांडा मग आम्ही सांगतो. आम्हाला तर माहिती आहे मला. सगळे समजून घेतील. काय बरं समजून नाही घेणार? म्हणजे तुमचं प्रॉब्लेम काय आहे ते आम्हाला कळलं ऐका. पाहिजे. ते माझं सकाळपासून कसं- इतके टेन्शन मध्ये आहे. ते म्हणतायत की आता जॉबचं तिकडचं सोडता येते. मला माहिती आहे ना, नाहीच भेटणार आहे. प्रॉब्लेम इथं नाही झाला भेटणार. असं, नाही. हा, म्हणजे- मला होतं माहिती तसं नाही, पण तसं नाही कसं पण मग आहे एवढं कोणता तरी एक जॉब पाहिजे मला. विषय काय आहे आता सगळ्यांना माहिती कसं ऑपरेशन झालं माझं आणि मग त्याच्यात काही गोष्टी. सध्या फायनान्शियल लॉस खूप आहे माझा खूप. मग मी असं म्हणजे आज निर्णय घेतला मग मी की मी घर विकून घर विकून टाकतो आणि अलिबागला रेंटवर राहतो सध्या. नंतर मग पुढे बघू असं. का बरं घरी इथं? मग कसं आता हप्त्याला ह्या महिन्यात हप्त्याला पण नाही पैसे माझ्याकडे. नाही ना, असं काय म्हणजे विषय असं तू झाला विचार कर, माझा. अलिबागचा पण हप्ता भरायचा आहे, ह्या घराचा हप्ता, गाडीचा खूप हप्ता, टेन्शन झालं लाईट आणि बिल वरून भरायचं. आता या इन्शुरन्स महिन्यात किती आलं? 3,000 बिल आलं. आम्ही तर 30,000 आले. काय करायचं सांगा. तुम्ही बिल- इथं नसताना 3 आले. नाही म्हणजे हे घर विकायचंय मला. नाही नाही ऐकू नका. तर ही बोलली की मम्मीला सांगा पार्टी लावायला. हा, नाही. आमच्याकडे पांढरा भरपूर असतो. हा, पार्टी असतात. नको, मी एवढं आपलं भारी एक- घर थोडं विकतो. एक आयला थोडं भारी- भारी- भारी भारी घरच विकायचं राहतं. एवढं मेहनतीने बनवलेलं भारी भारी. नाही बाई, बस. नाही मी खूप विचार केला मी. ते म्हणताय नाशिक निघून जाऊ परत. हा म्हणजे जर अलिबाग पण नाही झालं तर आम्ही नाशिक शिफ्ट होतो. का बरं? म्हणजे जॉब ट्रान्सफर करायचं. तिकडं कसं तिकडं घराचा लोड नाही राहणार मला. असं मला विषय असा उरायला मम्मी की हप्त्याला जड जातोय. मग तुमचं तिकून जर जॉब तिकडून नाशिकला झाला ना तर मग चांगली गोष्ट आहे. ते फिक्स नाहीये ना. तर मग तसं. मला फक्त हे बघा कसं आहे घर विकण्याची डिसिजन मी एकटा नाही घेऊ शकत. त्याच्यासाठी मला सल्ला पाहिजे तुमच्याकडून. तर म्हटलं एकदा तुम्हाला विचारू काय करता येईल. आणि जर पार्टी असेल तर तुम्ही लावून देतील मला. नाही बाई, पार्टी असली तरी एवढं मला दुःख. नाही ना. अहो आता हे बघा रेंटवर द्यायला एवढं मी स्वप्नाचं घर रंगवलंय माझं. हा ना, मग तेच ना. आणि त्याच्यात पण मग ठीक आहे मी असं विचार करतोय की जाऊ दे स्वप्न पाहिलं पुढे परत मोठं स्वप्न बनवता येईल. आपण शाबूत असलं तर पण ते- EMI चं प्रेशर नाही झेलवत. पहिले नाही काहीच नाही. अहो तसं नाही झेलवत नाही ना मग झेपत नाही ना. मी लाईक स्ट्रेस मध्ये चाललोय म्हणजे मला आहे ना तो तुझ्या सहन पार्टी नाही. आहेत ना, लावून पार्टी. उद्या भाऊ कुठं काढ टाक त्याला. नाही फोटो काढून आणले मी. आणले तुम्ही? मी OLX ला पण टाकलंय आणि पण तुम्हाला दाखवून नाही म्हटलं म्हणजे सांगून देऊ असं OLX ची कधी येते पार्टी कधी नाही पण तुमच्याकडे राहतात चालू म्हणून. कारण सगळे गोष्टीकडून हिशोब लावले मी. म्हणजे मला असं वाटतंय की स्ट्रेस मध्ये जगण्यापेक्षा आहे ना आता आम्ही ट्रेस मध्ये आलो. रिलॅक्स. हा मग आता ट्रेस मध्ये तुम्ही आले तर आम्हाला पण ट्रेस मध्ये आलो. आता आमच्या घरात दोघांचे भांडणं पण झाले. ती म्हणते की करू काहीतरी. मी म्हटलं बाई हे बघ मी तर थकलोय आता म्हणजे मला माझी मेडिकल कंडिशन घेऊन त्यात बाळाचं पण सगळं बघून अलिबागला राहताना मला इकडचा हप्ता भरायचा तिकडचा हप्ता भरायचा गाडीचा हप्ता भरायचा. म्हणजे तुम्हाला लिटरली सांगतो मग मी माझ्या खिशातून पैसे जात आहेत सॅलरी येऊन सुद्धा. कळतंय ना मग मला. मला परवडत नाही. मग एक तर एक जॉब सोडला तर मग खाऊ काय आणि राहू काय. मग त्याच्यामुळे असं वाटतं की जावं नाशिक निघून हे विकून टाकावं काय. एका स्ट्रेस मधून मोकळा होऊन जाईल. मग नाशिक जातात तिकडचं जॉब कसा होतो? जॉबचं काहीच फिक्स नाही बाबा. फिक्स नाही. डोक्यात आलं तर जॉब तो पण सोडून दे. मग इथंच आहे ना. जॉब सोडून तिकडे नाशिक चालली इथे जॉब काय करतील? हा इथे जॉब काय इथं करतील? कसा जॉब मिळेल. मिळेल ना, का नाही मिळायचं? म्हणजे आपल्या हातात आहे सगळं. तसं नाही म्हणजे मेट्रो सिटीत थोडा पगार चांगला मिळेल. पण मग मला असं वाटतं आपण की लांब आहे ना हो. अहो इथं आहे बघा इथं राहायचं अडचण नाही मला. इथे राहून पण मी हे सगळं करतो. पण आता परत तो जॉब मला मिळतो नाही मिळतो ते देवाच्या ह्याच्यावर आहे. आता ते परत परीक्षा द्या परत शून्यापासून सगळं चालू करा. टिटू, कोको, काय करते सगळं लसूण फेकतं खाली. जाम टेन्शन झालंय मला. बोल त्याला. टेन्शन काहीच करावं डोकंच चालत नाही. डोकंच चालत नाही याच्यावर काय बोलावं आणि काय. तू सांग बरोबर काय ते. तेच म्हटलं की हे करून घेऊ अशा काय म्हणते नाही का त्याला. म्हटलं तुमचा सल्ला घेऊ कारण माझी अजून काय घरी बोलायची हिंमत नाही राहिली. पहिले म्हटलं तुमच्या सोबत चर्चा करू शकतो मग तुम्ही जे म्हणतील ते. पण तसं नाही ना तुझं. आता काय करावं एवढं सोन्यासारखं घर आहे. हा ना. आता कसं मी डायरेक्ट ते सांग आता मी कसं डायरेक्ट जर ते सांगून आलो असतो की घर विकायचं म्हणून येतोय तर तुम्ही आधीच टेन्शन मध्ये असता. हा मग तेच ना. म्हणून मग मी म्हटलं सेलिब्रेशन मला तर नाही वाटत ते घरी
लय मेहनत आहे पण. कारण मी चाललोय परवा नाशिकला, थोडं बघतो पैशांची कुठून मदत होईल तर मला असं. या जाऊ ना. कारण आता 1 तारखेची भीती वाटायला हा लागली. ना. ते कसं हो जगू का नको असं झालंय डायरेक्ट, काय म्हणजे ना, भीती हप्ते मला वाटते. माहिती आहे ना, हप्ते एवढं टेन्शन नाही असतात. टेन्शन घ्यायचं. येतं. हप्ते जगू भरायचे. कोण नाही जगू असं कसं म्हणजे स्ट्रेस नाही, मध्ये नाही. हप्ते भरताना जे भरते त्याला माहिती हो असते. मान्य आहे मला, पण एवढं हे नाही करायचं. हा ना. आता काय हप्ते तो असल्यावर असं देणार आहे आणि आपण तेच मी घेणार. विचार करतोय आता हे घर विकून रिलॅक्स होऊन जाऊ, नंतर अजून मेहनत करून मोठं घर घेऊ. हा. आणि त्यावर स्ट्रेस कसं- मध्ये लाईफ जगण्यापेक्षा आता ही अशी बोलते, सकाळीला भांडत होती मला. हा, मग बरोबर ना. तिला मी म्हटलं बाई माझ्यावर विश्वास ठेव. आता आधी आपण इथं आलो तेव्हा आमच्याकडे काही होतं का? काय नव्हतं तुमच्याकडे मान्य आहे मला, पण ते दोघं डोके त्या दोघांमध्ये भांडण होतात. तेच ना, आता काय ती म्हणती बाळ आहे आता उगाच नका काय करू असं. मी म्हटलं बाई ते बाळाचंच आयुष्य चांगलं घडवायचं तर स्ट्रेस मध्ये कसं राहू, ते तर आहेच. तो विषय होतो. आणि पार्टी लाव तू. पार्टी लावा, काय फुल फर्निचर नाही, घेऊन टाकू. पार्टी- मी इथून फक्त कपडे घेऊन जाईल आणि भांडे घेऊन जाईल. जायचं नाही. चांगला जॉब जर आला ना जवळ जवळ भाऊला नाशिकला, पण फोटो सेंड करून द्या. बरं का, नाशिकला जर आला ना तर आपण जाऊ शकतो. पण इकडे तुम्ही म्हणलं तर मग नाही, पार्टी मिटिंग जाऊ. नाशिकला म्हणलं जाऊ देत तुम्हाला. कुठं इथं नको असं. नाही नाशिकला म्हणलं जाऊ देतो तुम्हाला, पण इथं अलिबागला म्हणलं तर नाही. मग आम्हाला काहीच कळलं नाही तुमचं. मला नाही कळालं काहीच. काय अरे सांगू? बाबा. आम्हाला काहीच कळलं मला नाही. खरंच नाही कळालं. अहो, ते म्हणजे म्हणतात, तिकडे जाऊ नका असं म्हणतो नाशिकला तुम्हाला. जर राहत तुमचं असेल job तर राहा तिकडे, पण अच्छा, मग अच्छा. तुम्ही जर अलिबागला राहत असेल तर नका राहू, असं हा म्हणतात. असं. म्हणून असं. अहो प्रश्न तोच आहे ना, अलिबागला गेलो ना तर तिथला खर्च वेगळा होतोय, हा महागाई तिथं सगळं काही कॉस्टली आहे असं म्हणतो मी तुम्हाला. स्ट्रेस वेगळा आहे किती डोक्यात. दादा तसं करू नाही बाळाला. नाही 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 तुझं डोक्यात काहीच घालू नाही. मी थोडी घालला हा, पण तो तुम्हाला- तो मामा नकली लोक दे दे नको. कितीला विकलं कोणी पाहिजे? घेतलं होतं बाळा नकली रूप? हो? त्यात कितीला विकलं पाहिजे? आता काय करू बाई, मला नाही हिसाबला वाटत तुमच्या घराचं. तरी पण अंदाज आता माझं सगळं आहे बघा, सगळं घर खरेदी करून इंटेरियर करून मला 48 ते 49 लाख लागले. जास्त लागले असते. बाकीच्या वस्तू तर आता वेगळ्या. कसं मला 1 करोड AC, TV वाटतं. वेगळं. 1 लाख सर. TV. आता बाथरूम परत रिपीट केले, त्याच्यातच हा, 1 लाख खर्च लय- केलाय. मग तेच सांगतो मी. ते टाक्यावरती बसवल्या मोठ्या किती वर्ष बाकी आहे अजून कशाला? याला? घराला. घराला 24 हप्त्याला 24 वर्ष. लयच लांबच होते इथं, पण 30 काय वर्षाचं केलं. अहो मग तेव्हा पगारच मला कमी होता ना. मग आता पगार तेवढंच भेटत. तेव्हा पगार मला काहीतरी 30,000 होता. त्याच्यात मला किती भेटणार आहे? त्याच्यात हॉस्पिटल टाकलं, त्याच्यात सगळा पैसा. सगळं हॉस्पिटल मध्ये माझा पैसा खूप. सगळं झालं. 25 लाख त्याच्यात गेले. त्याच्यात गेले. ऑपरेशन मध्ये पैसे गेले. ऑपरेशन मध्ये सगळ्यात जास्त. ऑपरेशन मध्ये आतापर्यंत माझा जवळजवळ 17-18 लाख रुपये खर्च झाला. म्हणजे मी 50 लाखाला असंच झोपले. असंच त्याच्यामुळे झालंय सगळं. जेवढं मी कमवलं होतं सगळं सगळं केलं माझं. मग मी तेच हिशोब मग आता तो स्ट्रेस झाला ना मला, काय करून काय नाही असं झालं मला. मी तेच म्हटलं पार्टी पहा तुम्ही. पण नका वीजच राहा असं मला. अहो राहावा पण खावा काय? वीज आहे आपल्याकडे. वीजच राहा तुम्ही. तसं नाही बाबा, काही गोष्टी प्रॅक्टिकली पॉसिबल नाही ना, असं मी म्हणतो. काय करू समजत नाहीये. तर आम्हाला पण टेन्शन काय काय मार्ग निघायचा निघन मार्ग. काय ना काय घरीच ना काही हे नाही. देव आहे ना मग अलिबागचं तुम्ही देव देऊ. अलिबागची ड्युटी सोडू हा. जाऊ कुठं? बघा प्रयत्न करू, कारण इथे अलिबाग झाले, लांब पण झालंय. लय लांब आहे हा, आणि सगळं तिकडे जागाला यायचं हे जायचं. झालंय. हा, ती पाणी पाऊस दिवस शाळा पोरगी झाली. एकटे, बाळ एकटं, त्याला पण नाही राहता येत एकट्याला. नाही. एकटं राहायला जॉब कुठं पण करतात असं काही नाही, पण ते एकटं म्हणत झालं ना तर मग कुठं पण जॉब करू शकतो मग. मम्मी तेच बोलली आता. नाही मी सांगतो. पण नवरा बायको जर असले लहान लेकर असले हे काही असो पण किती स्ट्रेस येऊ द्या मला, पप्पांबरोबर राहायला मला आनंद होतो. पप्पा हसवता मला. मी खरंच सकाळपासून आहे ना मी तरच हसायला. तसं असलं तर मस्तपैकी. थँक्यू किट्टू दादा. हा. मला नाही आणलं. त्याला मग आणले मी खाल्लं याच्यातून नाही. दे दे ना. याच्यामधूनच घे ना मग. याच्या- आता माझं बोलणं तसंच मी काय करू त्याला मला सांग बरं. खरंच खरंच चांगलं आपल्या आहे. गोकुळ लक्ष ठेवा, पिल्लू तोंडात घालेल तो लसूण वगैरे आहे, त्याच्याकडे बघत राहा आणि तोंडात घातला की मला लगेच सांग. ए, गुगू. त्या तू याने तोंडात हे गुगू नको. हा ना. जाऊ द्या, याच्यातून मार्ग द्या मला, पार्टी द्या लावून. म्हणजे माझा आहे ना स्ट्रेस कमी करा. हा हप्ता मी कसं पण आहे कारण आता ऑपरेशनला पण प्रियाचं
गोष्टी मी काही ठेवल्या त्याच्यामुळे माझं ते झालंय आणि अजून अडचणी वाढल्या तर ते क्लेम पण पास नाही झालाय माझा हा ना. असं नाही झालं. होणार का नाही? अजून नाही झाला होईल पण आता काय माहित कधी तुम्ही होतं ते फॉर्म भरला ना ते आपलं सायरस मध्ये चांगलं होतं ते त्यात पटापट मध्ये होतं. पटपट होऊन जाईल. जास्त टाइम इथं जाम टाइम लागला हा. इथं जाम टाइम लागला चले बघा ते पाहिजे तुला मला कुकर देतो काय तेच म्हटलं चला आज तुमच्या सोबत सेलिब्रेट करू परत पुढच्या वर्षी आपण कुठं राहतो कुठं नाही कशाला एवढं टेन्शन घ्यायचं तुम्ही कॉम्पिटिशन घेता का? काय नाही काय अहो, माझं असंच आहे तुम्हाला माहिती आहे मी किती जॉब सोडले असे. नाही आता नाही घर माझं नुसतं चेंज होतं आता स्वतःचं घर घेऊन मी चेंज करायची वेळ आली ना आता आई वेळ काय आणि ते करणार विकायचं नाव कधीच काढू नका. आता काय अहो, मी नाही नाही मग विकायचं नाही. मग हप्ता कसं बोल हत्ते भरायची काय करणार? काय ते करू नका अहो तोच प्रश्न आहे तो कसं करू म्हटलं एकट्याची जीवावर आहे. काय त्याला नाही तसं नाही ही जॉब करायचं म्हणतीये नका बाई. पण बाळाचं मग काय करू मी बाळाला मी आता थोडी मी सांभाळू राहतो शकतो. सांभाळत त्याला. मी राहतो आणि दोन ते काय? मी येतो तिकडे लागतो. अहो, तो 2 वर्षाचा होईपर्यंत बाळाला येतो फीडवर मी. आहे ना फीडवर अहो अलिबागला येतो मी. अलिबागला येतो. बाबा इथं झालं. मी येतो इथं करता आता विशाल आहे पिट्टू आहे आणि त्याची बायको पण आलेली आहे आता आणि ही राहील इथं मग मी येतो तिकडे. चला मग आता काय त्याने प्रश्न सुटणार आहे का किट्टू दादा इकडे पण तुमचं मन तर लागेल. एकाचं माणसाचं वाढलं उलटा खर्च असं होतं. नाही नाही नाही, वाढू देणार नाही. काय करतो काय करतात मी मी माझ्या मनाने करीन काय करतो काय करतात का हो? टेन्शनची गोष्ट आहे सगळी नाही काय टेन्शन नाही घ्यायचं. काय टेन्शन घ्यायचं नाही दिवस आहे ना निघून जातात पण ही वस्तू येत नाही परत एकदा केलेली वस्तू येत नसती. कधी कधी आहे ना आयुष्यात अशा गोष्टी येतात ना पप्पा मोटिवेशन आहे ना तोपर्यंत चांगलं वाटतं जोपर्यंत हातात काहीतरी असतं आपल्या हातातून सगळं गेलंय निष्ठून माझ्या आणि आता मोटिवेशन पण मला फील होत नाही कळतंय मला कळतंय म्हणजे वाटतं मला सगळं खरं आहे पण ते म्हणतात ना ज्याच्यावर भीती त्याला त्यालाच कळतं. ते तसं झालंय माझं आता. तेच ना. भीतली काय आहे ऑपरेशन मध्येच जाम मोठा खर्च झाला भरपूर खर्च सेव्हिंग अडकली त्यातल्या त्यात सगळं बर्डन आलं आणि 1.5-2 महिन्यापासून घरी आहे तर पगारही होणार नाही हा. म्हणजे भीती काय वाटते माहिती आहे की चला 1 महिना मी कुठून ऍडजस्ट करेल उधारीवर हा पुढच्या वेळेस काय करू काय करणार? किंवा अशी परिस्थिती जर माझी 5-6 महिने कंटिन्यू चालली तर मी काय करू माणसाला विचारत असतो. काय बाई काहीच करावं पण तर आता काय डोकं चाला ना माझं जा तिकडे. म्हणून म्हटलं हिला मी बोललो मम्मीला सांगतो मी पार्टी लावा मस्त 55-60 जरी भेटले तरी चालेल आपल्याला किंवा 55 केलं तरी मला तर ते जाणं महत्वाचं आहे. 60 बी नको. नाही. काय ते? नका तेवढं हे असतं. दिवस निघून जात असतात. ब्लॉग आहे वाटतं. कोणाचं? ठीक आहे. ठीक आहे जाऊ द्या एवढं टेन्शन नका घेऊ आम्ही चाललो ना उद्या परवा सामान भरतोय सामान भरायला या भरू लागायला या सामान. चार्जिंग झाला असेल माझा मोबाईल बरोबर लागायला कसं वाटलं आमचा ब्लॉग प्रँक तुम्हाला मग? अरे बापरे बाप. बापरे किती म्हणजे टेन्शन प्रेम- झालं. प्रेम- हे बघा बाजी इकडे काय बघा होत आहे हे बघा हे कट करायचं पण राहिलं मी मला किचन मध्ये जाण्याचे पावलंच असं पाहिजे. रडायला आलं मला माहिती आहे. पप्पा रडताय डायरेक्ट आणि किचन मध्ये मला जातच आहे ना अहो कधीच असं जायचं नका भाजी करू. बनवायला. हे बघा कापलं इथे शिमला मिरची कांदा वगैरे आणि मला असं जाऊच वाटत ना म्हणजे किचन मध्ये हात पायच ठेवायला. अहो तुमचा जावई लय कडक आहे अजून तुम्हाला माहित नाही आपण लय मोठ्या आम्हाला तुमच्यावर गर्व आहे कडकच म्हणून आपण लय मोठ्या परीक्षा देऊ एवढे काय ग हे प्रियांकाची आयडिया होती बरं का प्रियाची काही आयडिया पण होती असलं ना माझं की लगेच मी पहिलं विचारते प्रीतम कसं बाहेर निघायचं याच्यातून काय करायचं मला असं वाटतं ना आज तुम्हीच संकटात तर मी आले हल्लीवरती हो. मी तू कसला होतो मी म्हटलं मी येतो तुम्ही सगळं काय करायचं मी करतो तिथं काम. प्रँक होता काय झालं माहिती का जस्ट आपल्याला ना खूप सारे सबस्क्रायबरनी कमेंट केली की काहीतरी प्रँक करा आया. पण तो प्रियावर करा म्हटलं प्रिया घरातच आहे अजून नाही मी करू शकत म्हटलं चला सासू सासऱ्यांवर प्रँक करू देवा, 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 देवा. आणि त्यांना माहिती म्हटलं की सासू ते सासरे एवढे भावूक झाले की त्यांच्या डोळ्यात पाणी आलं हा ना दोघांच्या. बाई. तेच सांगतो मम्मी मला कधीच हरू देत नाही आज त्यांना लय टेन्शन झालं मला लय टेन्शन झालं कारण मी त्यांना हरू देत नाही ते मला विचारतात प्रश्न काय आमचं असलं ना डिस्कस तर प्रीतम मी आणि मला काय करायचं असलं तर मी प्रीतमकडे पहिले डिस्कस करते माझ्या कॉलर हा. कोण आहे ते मला त्याच्यातून मार्ग काढून देतात आणि म्हटलं बाई आज तेच याच्यात तर मी काहीच करू मला असं झालं होतं
खरंच लावली असती का पार्टी तुम्ही? नाही बाई पार्टी बिटीने मोबाईल मी तर म्हणलं तुम्हाला 1 करोड असेल तरच देईन मी. अरे बरं आहे बरोबर आहे. प्रॉफिटचा विषय प्रॉफिट देतील ते मग. कॅमेरा कोणाच्याच हातात नव्हता ना मग मला नाही नाही अहो मी काय केलं इथं चिटकवून ठेवला याला चिटकवला तुम्हाला चार्जिंग सगळेजण इथं बसलेले आहेत, मग कॅमेरा कुठे आहे? नाही याला चार्जिंगला लावलं. मी तेच सगळ्यांना आधीच सांगून आलो होतो मी चार्जिंग लावायची ऍक्टिंग करल. हसले बाई मी बरं झालं मला हसायला लागलं. मला तर माहित, मला खरंच शपथ माहित घे. नाही, मला पण नव्हतं माहित. तुला पण नाही. नाही. पण मग आपण सगळे जर एक खटी बोलतो ना तर मला जरा मस्त हे वाटतंय. काय वाटतंय मस्त. हे असे जाऊ द्या चला. सो चला आपला इथे प्रँक तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि नाही कसा वाटला ते सांगा. आणि कसं वाटलं ते सांगा. आई चल कोको बाय बाय. कोको बाय बाय टाटा. बाय कर. कोको आल्यापासून नुसतं मामा जवळच आहे. शिकलं की नाही? त्याची केस ओ हिरो केस कापायचे कापायचे कापता. नाही का रात्रीचं नाही. बाय कर ले. टाटा कोको टाटा. तर भाऊ तू बट कापून घे पाठीत चल. नाही बाई पण रात्रीचं नको बाई. का? नाही रात्रीचं नाही. रात्रीचं ना म्हणजे मला चला बाय बाय कर. बाय बाय सगळ्यांना. बाय टेक केअर गुड नाईट. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमचं काय मत आहे ते कमेंट्स वरती कळवा. म्हणजे असं काय